विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बीकॉमचा जो काही चॅप्टर चालू केलेला आहे जॉईंट व्हेंचर, त्याच्या पुढचा मेथड, त्याच्या नेक्स्ट मेथड आपण पुढे पाहणार आहोत. आणि ती मेथड म्हणजे व्हेन सेपरेट सेट ऑफ बुक्स आर नॉट मेंटेन. लास्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं व्हेन सेपरेट सेट ऑफ बुक्स आर मेंटेन, त्याची अकाउंटिंग कशा प्रकारची होती, काय करत होतो आपण ते पाहिलं. पण आजच्या क्वेश्चन पासून किंवा आजच्या येथून जी मेथड चालू करणार आहोत, व्हेन सेपरेट सेट ऑफ बुक्स आर नॉट मेंटेन, ही मेथड काय यूज केली जाते नावामध्येच आहे बघा. सेपरेट सेट ऑफ बुक्स आर नॉट मेंटेन म्हणजे या अकाउंटिंग किंवा जॉईंट व्हेंचरच्या अकाउंटिंगसाठी सेपरेट बुक कधीच मेंटेन केले जात नाहीत, कारण तुमच्या जॉईंट व्हेंचरचं नेचर थोडंसं स्मॉल असेल, ट्रान्झॅक्शनची संख्या थोडीशी लिमिटेड असेल, कमी असेल ॲज कम्पेअर टू दिस मेथड. त्या पूर्वीच्या मेथडपेक्षा आताच्या मेथडमध्ये काय होणार आहे, तर तुमच्या ट्रान्झॅक्शन किंवा तुमच्या जॉईंट व्हेंचरचं नेचर थोडंसं स्मॉल राहणार आहे. त्याच्यामुळं एक स्वतः को व्हेंचरर त्याच्याच बुक्समध्ये अकाउंटिंग पूर्ण जॉईंट व्हेंचरची मेंटेन करत असतो. फक्त एकच कारण आहे याला की जॉईंट व्हेंचरचं नेचर हे स्मॉल प्रकारचं राहणार आहे किंवा नाही, जॉईंट व्हेंचर बिझनेस थोडा बारका राहणार आहे आणि त्यांचे ट्रान्झॅक्शन थोडेफार कमी होणार आहेत. म्हणून स्वतः को व्हेंचरर काय करतात, स्वतःच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्डिंग करून त्या थ्रू प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करत असतात. हेच मेन रिझन आहे. ओके, तर क्वेश्चन पाहूया. क्वेश्चनची लिंक किंवा क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल. क्वेश्चन पहा, रीड करतोय क्वेश्चन. Hema, Prema entered into joint venture. There are two joint ventures, Hema and Prema. Both are entered into the joint venture. Profit and loss ratio, sharing ratio will be equal. Equal sharing ratio राहणार आहे. Following transaction were made by them. त्यांनी खालील प्रकारचे ट्रान्झॅक्शन केले आहे. नंबर 1, 2, 3, 4 आपल्याला एक सांगितलेलं आहे. Hema bought goods. Hema bought goods of rupees 1,80,000. हेमानं गुड्स आपल्यासाठी किंवा जॉईंट व्हेंचरसाठी आणले आहेत 1,80,000. प्रेमा पेड फ्रेट. मग आता आपल्याला जर्नल एंट्री करा असं सांगितलेलं आहे खाली. हेमा बॉट गुड्स, हेमानं आपल्या गुड्स आणले, त्याच्यामुळे जर्नल एंट्री काय होईल, जॉईंट व्हेंचरचं नेचर आपल्याला माहित आहे. जॉईंट व्हेंचरला गुड्स भेटले किंवा जॉईंट व्हेंचरसाठी गुड्स आणलेले आहेत. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट आणि जो कोणी प्रोव्हायडर आहे, जो कोणी गिव्हर आहे त्याचं नाव. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू हेमा अकाउंट, हेमानं दिला. मग बघूया कुणाच्या बुक्स मध्ये विचारला आहे, त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतं. प्रेमा पेड फ्रेट ऑफ रुपीज 14,000. प्रेमानं काय केलं, फ्रेट पेड केलं. ठीक आहे, एक्सपेन्सेस केला जॉईंट व्हेंचरसाठी. एक्सपेन्सेस केला असेल तर आपलं परत तेच जॉईंट व्हेंचरचा एक्सपेन्सेस आहे. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू पेयर, जो कोणी पेड करणार आहे, गिव्हर आहे त्याचं नाव. नेक्स्ट पुढे आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितले आहेत. लास्टली काय सांगितले, 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ हेमा अँड प्रेमा. हेमा आणि प्रेमा दोघांच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपल्याला तयार करायच्या आहेत. ओके, चला मग आता एक एक ट्रान्झॅक्शन रीड करूया. अगोदर आपण हेमाच्या बुक्स मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, देन प्रेमाच्या बुक्स मध्ये. अगोदर हेमा, इन द बुक्स ऑफ हेमा जर्नल एंट्रीज. हेमाच्या बुक्स मध्ये करूया. इन द बुक्स ऑफ हेमा पर्टिक्युलर्स रुपीज. ओके, पहिली एंट्री, पहिलं ट्रान्झॅक्शन काय म्हणते, हेमा बॉट गुड्स ऑफ रुपीज 1,80,000. हेमानं गुड्स बॉट केल्या, कशासाठी, जॉईंट व्हेंचरसाठी. ओके, चला पहिलं ट्रान्झॅक्शन काय होईल, जॉईंट व्हेंचरसाठी गुड्स आणल्या. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू, हेमानं गुड्सचे पैसे दिले पण हेमाच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करतोय पण तिचं नाव लिहायचं नाही. काय लिहायचं, टू कॅश किंवा बँक, कॅश और बँक अकाउंट. ओके, बीइंग गुड्स बॉट, गुड्स आणल्या कोण, हेमानं. अमाऊंट किती, 1,80,000. 1,80,000. संपलं पहिलं ट्रान्झॅक्शन, सिंपल आहे. नेक्स्ट पुढचं ट्रान्झॅक्शन वाचा, काय म्हणते, प्रेमा पेड फ्रेट ऑफ रुपीज 14,000. प्रेमानं फ्रेटचे एक्सपेन्सेस पे केले. ओके, चला मग ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड करावं लागेल. प्रेमा कशासाठी एक्सपेन्सेस पे केले, जॉईंट व्हेंचरसाठी. जॉईंट व्हेंचरसाठी एक्सपेन्सेस पे केले आहेत आणि कोण पे केले, हु इज द गिव्हर, प्रेमा. सो एक्सपेन्सेस फॉर जॉईंट व्हेंचर आहे म्हणून जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट, जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट
टू, आता इथे कॅश किंवा बँक येणार नाही कारण प्रेमा दुसरी व्यक्ती आहे, हेमाच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करते म्हणून त्या प्रेमाचं नाव, टू प्रेमाज अकाउंट being freight paid by प्रेमा, प्रेमानं फ्रेट एक्सपेन्सेस पे केले. ओके, हेमा प्रेमा दोघेही झालं. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे बघा, थर्ड नंबरचं ट्रान्झॅक्शन पाहूया. काय म्हणतंय ट्रान्झॅक्शन, प्रेमा सोल्ड गुड्स ऑफ ₹1,50,000. प्रेमानं गुड्स सेल केल्या 1,50,000च्या. ओके, प्रेमानं गुड्स सोल्ड केल्या. आता कोणी का सोल्ड करणार, गुड्स जॉईंट व्हेंचरच्या आहेत आणि जॉईंट व्हेंचरच्या गुड्स सेल केल्या आहेत. ओके, आणि कोण केल्या, प्रेमानं. प्रेमानं सेल केल्या, प्रेमाकडे पैसा आला म्हणून प्रेमाचा अकाउंट डेबिट करायचंय. थर्ड एंट्री, प्रेमाज अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, कारण जॉईंट व्हेंचरच्या गुड्स सेल केल्या आहेत. बीइंग गुड्स सोल्ड बाय प्रेमा, प्रेमानं गुड्स सेल केल्या. अरे पूर अमाऊंटच लिहायचं राहिल्या, वरची 14,000 14,000 होती, 14,000. त्याच्यानंतर 1,50,000च्या गुड्स सेल केल्या 1,50,000. ओके, फोर्थ ट्रान्झॅक्शन बघूया. काय फोर्थ ट्रान्झॅक्शन काय म्हणतंय, प्रेमा पेड कमिशन. प्रेमानं कमिशन पेड केलं. प्रेमानं कमिशन कोणाला पेड केलं, कोणी जे कोणी एजंट असेल त्याला पेड केलं असेल. कमिशन हा प्युअर आपल्या जॉईंट व्हेंचरचा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळं कमिशन अकाउंट डेबिट, बिकॉज कमिशन इट इज एक्सपेन्सेस फॉर जॉईंट व्हेंचर, दॅट्स वाय इट शुड बी डेबिटेड. त्याच्यामुळं आपल्याला कमिशन डेबिटला घ्यावं लागेल. आणि कोण पे करणार आहे, पे करणाऱ्याचं नाव खाली द्यावं लागेल. ओके, लिहा. काय कोणतं ट्रान्झॅक्शन, फोर्थ जॉईंट व्हेंचर आहे, कारण कमिशन पे केलंय. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू, कमिशन कोण पेड केलं, प्रेमानं, प्रेमाज अकाउंट. ओके, बीइंग कमिशन पेड बाय प्रेमा, प्रेमानं कमिशन पे केलं. अमाऊंट किती, 5,000 5,000 रुपयाचं कमिशन पे केलं. ओके, चला नेक्स्ट पुढचं ट्रान्झॅक्शन आपण वाचूया. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे, हेमा पेड गोडाऊन चार्जेस ऑफ ₹7,000. काय केलं, हेमानं गोडाऊनचे चार्जेस पे केले. गोडाऊनचे चार्जेस हे सुद्धा एक चार्जेस आहे, एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस कशाचा आहे, जॉईंट व्हेंचरचा आहे. जॉईंट व्हेंचरचा एक्सपेन्सेस असेल इट शुड बी डेबिटेड, त्याच्यामुळे आपल्याला डेबिटलाच लिहावं लागेल. लिहा फिफ्थ ट्रान्झॅक्शन. काय लिहिणार, जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू, आपण काय पे केलंय, कोण पे केलंय, हेमानं पे केलंय. हेमाच्या बुक्स मध्ये लिहित असताना इथं काय लिहिणार आपण, कॅश ऑर बँक, कारण त्यांच्या खिशातून पैसा जाते. बीइंग गोडाऊन चार्जेस पेड, किती पे केले गोडाऊन चार्जेस, 7,000. ओके, नेक्स्ट पुढं पहा. पुढं काय सांगितलं त्यांनी, कमिशन चार्जेस झाल्यानंतर हेमा पेड कमिशन ऑन सेल्स. हेमानं सुद्धा कमिशन पे केलं आहे. अमाऊंट आहे 14,000 14,000. ओके, कमिशन किती आहे, आपल्या हेमानं 14,000चं 7,000चं कमिशन पे केली आहे 7,000चं. अगेन एंट्री तीच होईल, सिक्स्थ वाली. काय कमिशन असेल, गोडाऊन रेंट असेल, ते त्याच्यासाठी एक्सपेन्सेस आहे, त्याच्यामुळे जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट, जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू कॅश और बैंक अकाउंट बीइंग कमिशन ऑन सेल पेड. आता हे तुम्हाला क्लब सुद्धा करता आली असते एंट्री, 2 एंट्री तुम्हाला एकत्रितरित्या सुद्धा मांडता आली असते. याची तुम्ही हे एंट्री सुद्धा करू शकला असता, फक्त अमाऊंट डबल करायची होती आणि नॅरेशन मध्ये लिहून टाकायचं होतं.
दोन एंट्र्या करत बसायची गरज नव्हती. पण असो एक एक ट्रान्झॅक्शनची आपण एक एक एंट्री केली आहे. सेम एंट्री झाली असते. अमाऊंट फक्त 14,077 प्लस 77. ओके. असो नेक्स्ट पुढे काय सांगितलंय, हेमा सोल्ड रेस्ट ऑफ द गुड्स 90,000. हेमानं शिल्लक राहिलेले 90,000 ला गुड्स या ठिकाणी सेल केले आहेत. कोण? हेमानं. ओके. आपण कोणाच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करतोय? हेमाच्याच बुक्स मध्ये रेकॉर्ड करतोय. हेमानं काय केले? 90,000चे गुड्स सेल केले, जे काही शिल्लक राहिले होते. त्याच्यामुळे हेमाकडे पैसा आला. हेमाच्या बुक्स मध्ये रेकॉर्डिंग करतोय. सेम एंट्री इथं बघा, ही जी एंट्री आहे सेम इथंच होणार आहे. फक्त इथं प्रेमाच्या ऐवजी हेमाचं नाव येईल. पण हेमाच्या बुक्स मध्ये स्वतःचं नाव लिहित नाहीत. काय लिहितात? कॅश और बैंक अकाउंट डेबिट टू जॉइंट व्हेंचर. जॉइंट व्हेंचरचं सेल केले. व्हेंचर अकाउंट बीइंग, काय बेटा? बीइंग गुड्स सोल्ड. बीइंग गुड्स सोल्ड. किती? 90,000. 90,000. चला, 90,000चे गुड्स हेमानं विकले. नेक्स्ट पुढे काय काय आहे का? काहीच नाही. पाच जर्नल एंट्रीज. आता आपण ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड केले ना, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एंट्री राहिली करायची, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करायचा कसा? तर एक रफ मध्ये जॉईंट व्हेंचर अकाउंट बनवायचं. जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके. जॉईंट व्हेंचर अकाउंट रफ मध्ये बनवा. इट इज डेबिट साइड, इट इज क्रेडिट साइड. सो आता जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला काय काय बघा. 1,80,000. डेबिट साइडचं रेकॉर्ड करूया. 14,000. 14,000. त्याच्यानंतर जॉईंट व्हेंचर डेबिटला 5,000. जॉईंट व्हेंचर डेबिटला 7,000. अगेन 7,000. 7,000. कुठे आहे? संपलं. आता क्रेडिट साइडला कुठे कुठे जॉईंट व्हेंचर आहे? इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे 1,50,000. त्याच्यानंतर बघा, इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे 90,000. 90,000. ओके. चला, अकाउंट क्लोज करायचं. दोन्ही साइड टॅली करायच्या. तर आपल्याला बघा इथं किती होतं? 0 0 0 3 0. हे पण 0. 9 10 4 14ला 4, ह्याच्याला 1, 2,40,000 क्रेडिट साइड येईल. डेबिट साइड जर केली 14 1 14, 14 2 28, 29 30 31 32 33, 33,000 प्लस 1,80,000, 1,80,000. कॅल्क्युलेट करा. 3 0 3 3 8 3 11, ह्याच्याला 1, 2,13,000. क्रेडिट साइड किती आली आहे? 2,40,000. whereas डेबिट साइड किती आहे बेटा? 2,13,000. 2,13,000. मायनस करा क्रेडिट साइड मधून डेबिट साइड. क्रेडिट साइड डेबिट साइड. इथं 0 10 तून 3 गेले, 7 राहिले. इथं 3 राहिले, 3 मधून 1 गेलं, 2 राहिले, इथं 0. म्हणजे प्रॉफिट किती आला? 27,000 आपल्या जॉईंट व्हेंचरचा प्रॉफिट आहे. कसा काढला रफ मध्ये प्रॉफिट? लक्षात घ्या. किती? 27,000. आणि या 27,000ला काय करायचंय? इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे दोघांमध्ये. इक्वली जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर याला 27,000ला डिवाइड बाय 2 करा. 27,000 भागाकारात 2 करा. बेक बे. त्याच्यानंतर हे कटलं. बेक बे 2 4 बेत्रिक 6. इथं राहिला 1 बे 5 10, 13,500 येऊन जाईल. हेमासाठी 13,500, प्रेमासाठी 13,500 येऊन जाईल. दोघांचाही प्रॉफिट लॉस या ठिकाणी काढला. आपण कॅल्क्युलेट केला. 27,000ला डिवाइड करा. ओके. मग लिहा एंट्री. आपल्याला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचंय. प्रॉफिट कुठे आहे? जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला लिहा. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट. जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू हेमा. हेमाचं स्वतःचं कॅश लिहा. कॅश अकाउंट, कॅश किंवा बँक अकाउंट आणि प्रेमाच अकाउंट. 27,000 प्रॉफिट झाला. 27,000 इक्वली शेअर केला. 13,500, 13,500. नॅरेशन लिहा. बीइंग प्रॉफिट डिस्ट्रीब्यूटेड.
इक्वली डिस्ट्रीब्युटेड, काही करा किंवा जॉईंट व्हेंचरचा प्रॉफिट म्हणा. चला, तर अशा प्रकारे आपण हेमाच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज पाहिल्या आणि तुमच्यासाठी ते होमवर्क असेल. प्रेमाच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज तुम्ही रेकॉर्ड करायचं ॲज इट इज सेम जर्नल एंट्री असेल. प्रेमाच्या जागी काय येईल नाव, कॅश ऑर बँक. प्रेमा जिथं दिसते तिथं कॅश किंवा बँक येईल आणि हेमा जिथे जिथे दिसत आहे किंवा कॅश ऑर बँक हेमाच्या बुक्स मध्ये लिहिलंय तिथं तिथं हेमाचा अकाउंट दिसेल. बाकी सगळं सेम जर्नल एंट्रीज असेल. दॅट्स ऑल फॉर नाव. हेच असणार आहे सगळं. तुम्हाला खरंच समजलं असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर्नल एंट्री हेच असतात. थँक्यू व्हेरी मच. मित्रांमध्ये शेअर करा.